हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज गुरुवार होता म्हणून म्हटलं व्लॉगिंग पुन्हा एकदा स्टार्ट करावं. कारण संध्याकाळी आम्ही स्वामींकडनं भेटायला जाणार होतो अक्कलकोटला. त्याच्या उंबरठ्याची छान अशी पूजा केली, देवारा वगैरे पुसून घेतला, देव वगैरे पुसून घेतले छान. आणि ती घामाघूम झाली होती कारण अर्णवला स्कूलला जायला उशीर होत होता. आणि मी प्रो नाही आहे शूटिंग करण्यामध्ये वगैरे, बट स्टील मी ट्राय करते थोडं. बघूया कुठपर्यंत स्वामींची इच्छा असेल तर ह्याच्यामध्ये थोडं सक्सेस भेटेल. लेट्स सी. सो मला इग्नोर करा, मी एकदम म्हणजे अशी गबाळेसारखीच प्रिपेअर झालेली आहे. बट भावना खूप स्वच्छ आहेत माझ्या, म्हणजे व्लॉगिंग स्टार्ट करायचं खूप मनात होतं आधीपासूनच. सो बघूया कुठपर्यंत साथ देत आहेत देव. इथे आईंनी अर्णवसाठी फ्राईड राईस केला होता. इथे मी तोपर्यंत देव वगैरे छान घासून पुसून धुवून घेतले होते. म्हणजे नाही, आत्ता धुते मी ॲक्च्युली. धुवून वगैरे घेतले आणि देव वगैरे व्यवस्थित अरेंज वगैरे करायचं होतं म्हणून व्यवस्थित व्हिडिओ शूट करता नाही आलं. मंदिर वगैरे पुसून घेतलं आणि फोटोज वगैरे मांडून घेतले. आणि तोपर्यंत म्हटलं मूर्त्या वगैरे पण आपण मांडून घेऊया. आणि हे ज्या मूर्त्या आहेत त्या वेगवेगळ्या जिथे आम्ही देवाला गेलो होतो तिकडनं आणले होते. म्हणजे ज्योतिबा, खंडोबा, स्वामी समर्थ, जिथे गेलो होतो तिथे आम्ही डायरेक्ट अशा मूर्त्याच म्हणजे घेऊन आलो होतो. मूर्त्या वगैरे छान अशा लावून घेतल्या. आणि फुलं वगैरे आणायला काल ॲक्च्युली वेळच भेटला नव्हता, संध्याकाळी पण मला उशीर झाला घरी यायला. आणि त्याच्यामुळे फक्त गंधगोळी वगैरे लावून घेतली. फुलं म्हटलं आता येताना अर्णवला शाळेतनं सोडून आले की फुलं वगैरे घेऊन ये. इथे मस्त मी गंधगोळी लावत होती, म्हणजे देवांना सगळं व्यवस्थित हे करतोपर्यंत अर्णव बोलला था मम्मा मी तुझं व्हिडिओ शूट करतो. त्यांनी देवांना कमी आणि मलाच जास्त घेतलं, पण ठीक आहे. मग देवाला वगैरे मस्त गंधगोळी वगैरे लावून घेतल्या. आणि त्याच्यानंतर अर्णवला आता तयार करायचं होतं म्हणून पटापट रेडी केलं आधी त्याला. मध्ये तो स्वतःहून पण रेडी होत होता. आणि देवपूजा करताना एवढं छान वाटतं ना, गुरुवार असला तर अजूनच छान वाटतं. म्हणजे असं नाही की स्वामींचाच, पण तो दिवसच असा म्हणजे वेगळा वाटतो की हां करावं असं मनात इच्छा प्रकट होते. आणि स्वामी ॲक्च्युली करून घेतात सगळं असं आहे. आणि मस्त देवपूजा वगैरे करून घेतली. हा फोटो ॲक्च्युली मोठा आहे आमच्या घरात. आम्ही आधी रिव्हर पार्कमध्ये राहत होतो ना, तेव्हा हा फोटो घेतला होता. मग आता जेव्हा आम्ही फ्लॅटमध्ये जाऊ सो तेव्हा हा फोटो त्या घरामध्ये जास्त चांगला दिसेल. छान देवपूजा करून घेतली मी. अर्णव मध्ये त्रास देतच होता, त्याचं काही थांबतच नव्हतं. आणि हा बघा बाबू माझा छान स्वतःहून रेडी झाला. मुलं कधी मोठी होतात ना कळत नाही. तो स्वतःहून कपडे घालतो, स्वतःहून सॉक्स वगैरे घालणार. फक्त टिफिन त्याला व्यवस्थित भरता येत नाही, आणखी बुक्स वगैरे अरेंजमेंट करता येत नाही. बाकी तो स्वतःहून सगळं करतो. हे बघा इथे पण तो मस्तीच करतो. आणि मी केलेलं त्याला काही पसंत पण पडत नाही, सगळं स्वतःहूनच त्याला करायचं असतं. मग तसं त्याने स्वतःहून बॅगेत आईंनी छान त्याला साखर वगैरे भरवली. अर्णव पाया पडला आणि स्वामींना छान नमस्कार केलं. त्यालाही स्वामींचं खूप वेड आहे, म्हणजे लहान असतापासूनच त्याला वेड आहे. इथे मी त्याला शाळेत वगैरे सोडलं. आणि आज सुट्टीनंतर तो शाळेत चालला होता म्हणून थोडंसं मिक्स्ड फिलिंग होती. जाऊ मम्मा तू लवकर ये घ्यायला, आपल्याला संध्याकाळी लवकर जायचं आहे अक्कलकोटला. त्याच्यामुळे त्याचे मिक्स्ड फिलिंग. अँड फायनली आम्ही रेडी झालो. जगदंबा ट्रॅव्हल्स बुक केली होती. पूजा, मी, आई, रोहित आणि अर्णव. आणि खूप मजा आली म्हणजे जाताना. आणि फायनली पोचलो आम्ही सकाळी 8 वाजता. आणि एवढं गरम होत होतं काही विचारू नका. आणि म्हणून आम्ही ठरवलं की पहिलं मी दत्तांचं दर्शन घेऊया. आरती आम्ही अटेंड केली, पण मी व्हिडिओ तिथे काही शूट केला नाही. गाणगापूरमध्ये असं एक छोटीशी कॅब बुक केली होती. त्याच्यानंतर रिटर्न आम्ही मठात आलो स्वामींच्या. आणि येस, स्वामींना बघितलं आणि सगळं काही हरवून गेल्यासारखं वाटलं. जे दिवसभरची थकान, जेवढी नेगेटिव्हिटी, जेवढे क्वेश्चन्स होते मनामध्ये, तेवढे सगळ्यांची उत्तरं भेटले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ह्या एका वाक्यामध्ये एवढी ऊर्जा आहे ना की मला आता म्हणजे बोलतानाही भरून येते की स्वामी आहेत म्हणून सगळं काही शक्य आहे, खरंच सांगते. म्हणून स्वामी आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही चोळप्पा महाराज आहेत त्यांच्या इथे गेलो. हे त्यांचं घर आहे, पण आतमध्ये आम्हाला जायला काही भेटलं नाही. आणि व्हिडिओ शूट मी बाहेरूनच असा म्हणजे केला. आणि तिथे ॲक्च्युली अलाव पण करत नाही आणि बरंही वाटत नव्हतं शूट करायला. पण हे पण मंदिर एवढं प्रसिद्ध आहे आणि एवढं छान वाटतं ना इथे. बाहेरूनच ॲक्च्युली मी दर्शन घेतलं कारण 1-1.5 तासच बाकी होता आम्हाला. रिटर्न 8:30ची गाडी होती आमची. आणि बाहेरूनच असं छान वगैरे शूट करून घेतलं. आतमध्ये काही मला जाता आलं नाही. आणि रिटर्न आम्ही यायला रेडी झालो. आईंची इथे तब्येत थोडी बिघडली होती, ते आराम करत होत्या. आणि हा होता आजचा